गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हॅलो मुलांनो, मी आहे साची, तुमची स्टडी बडी, आणि खूप खूप स्वागत तुमचं साची स्टडी स्टुडिओमध्ये. मुलांनो, आत्ताच मी म्हटलेल्या या गुरुमंत्राचा तुम्हाला अर्थ माहित आहे काय? तर गुरु हे ब्रह्मा म्हणजे निर्माता, विष्णू म्हणजे पालक आणि महेश म्हणजेच शिव किंवा संहारक या त्रिमूर्तींचे स्वरूप आहेत आणि तेच साक्षात परब्रह्म आहेत. अशा या पूजनीय गुरूंना मी वंदन करतो. हा श्लोक शिक्षकांबद्दल आणि अज्ञानावर मात करून ज्ञान मिळवण्यासाठी ते देत असलेल्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. हिंदी में ये श्लोक गुरु की महिमा का वर्णन करता है, जिसमें गुरु को ब्रह्मा, विष्णु और महेश यानी शिव के समान बताया गया है और ये भी कहा गया है कि गुरु ही साक्षात परब्रह्म है, अर्थात सर्वोच्च सत्य है. इसका अर्थ है कि गुरु सृष्टि के रचयिता ब्रह्मा, पालनहार यानी विष्णु और संहारक यानी महेश या शिव के समान है और वे ही सर्वोच्च सत्य यानी परब्रह्म है. ये श्लोक गुरु के महत्व को दर्शाता है, जो ज्ञान और मार्गदर्शन प्रदान करके शिष्यों के जीवन को प्रकाशित करते हैं. इन इंग्लिश, गुरु इज द क्रिएटर दैट इज ब्रह्मा, गुरु इज द प्रिजर्वर यानी विष्णु, एंड गुरुदेवा इज डिस्ट्रॉयर मीन्स महेश्वरा. Guru is the absolute Lord himself, and salutations to that Shri Guru. This verse shows the importance of a Guru who gives knowledge and guidance to brighten the life of their students. Okay. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पुरातन काळापासून गुरुला खूपच महत्व आहे, कारण आपल्याला घडवायला आपले गुरुच कारणीभूत असतात. आज आपण अशाच एका गुरुभक्ताची आणि त्याच्या जिद्दीची गोष्ट पाहणार आहोत. नाव आहे गुरुदक्षिणा. इयत्ता 6वीच्या माऊली या मराठी पाठ्यपुस्तकातील पाठावर ती आधारित आहे. तर चला सुरू करूया. खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका जंगलामध्ये हिरण्यधनु नावाचा एक शूर आणि प्रतापी राजा राहत होता. त्याचा मुलगा एकलव्य हा देखील वडिलांप्रमाणे धाडसी आणि साहसी होता. एकदा एकलव्य जंगलात फिरत असताना त्याला काही राजकुमार धनुष्यबाणाचे शिक्षण घेताना दिसले. त्यांना धनुर्विद्येचा सराव करताना पाहून एकलव्याच्या मनातही मी सुद्धा ही विद्या शिकावी अशी प्रबळ इच्छा झाली. तो लगेच त्या राजकुमारांचे गुरु द्रोणाचार्य यांच्याकडे गेला आणि म्हणाला, गुरुदेव, मी भिल्ल राजा हिरण्यधनुचा मुलगा एकलव्य आहे. मला तुमच्याकडून धनुर्विद्या शिकायची आहे. कृपया मला शिष्य म्हणून स्वीकारा. पण गुरुदेव द्रोणाचार्य म्हणाले, एकलव्य, मी फक्त क्षत्रिय राजकुमारांना शिकवतो, म्हणून मी तुला शिकवू शकत नाही. हे ऐकून एकलव्य फार दुःखी झाला, पण तो खचला नाही. त्यांनी ठरवलं, जरी गुरु शिकवणार नाही तरी मी ही विद्या शिकणारच. त्यांनी त्याच जंगलात द्रोणाचार्यांचा मातीचा एक पुतळा बनवला आणि त्या पुतळ्याला गुरु मानून त्यासमोर तो रोज धनुष्यबाण चालवण्याचा सराव करू लागला. एका पर्णकुटीत म्हणजेच पानांच्या झोपडीत तो तिथेच राहू लागला. अनेक ऋतू आले आणि गेले. ऊन, वारा, पाऊस सगळ्यांचा सामना करत तो जिद्दीने शिकत राहिला आणि त्याच्या ह्या मेहनतीचं चिकाटीचं फळ त्याला मिळालं. तो एक उत्कृष्ट धनुर्धर बनला. एके दिवशी असाच सराव करत असताना एक कुत्रा तिथे आला.
आणि जोरजोरात भुंकू लागला. त्याच्या भुंकण्याने एकलव्याच्या सरावात अडथळा येऊ लागला. खूप प्रयत्न करूनही कुत्रा जेव्हा तिथून जाईना, तेव्हा एकलव्याने असा एक अजब शब्दवेधी बाण, म्हणजे जो आवाजाचा वेध घेतो, सोडला की त्या कुत्र्याचे तोंड अनेक बाणांनी बंद झाले, पण त्याला जराही इजा झाली नाही. ह्या सगळ्या प्रकाराने कुत्रा मात्र खूप घाबरला आणि तिथून पळून गेला. तो कुत्रा कौरव पांडवांचा होता. त्या कुत्र्याची अशी अवस्था कोणी केली हे शोधण्यासाठी द्रोणाचार्य आणि कौरव पांडव निघाले. थोडे पुढे गेल्यावर त्यांना सराव करत असलेला भिल्ल राजकुमार एकलव्य दिसला. द्रोणाचार्यांनी त्याला विचारलं, बाळा, तू खूप कुशल धनुर्धर आहेस. हे तंत्र तुला कोणी शिकवलं? एकलव्याने नम्रपणे मातीच्या पुतळ्याकडे बोट दाखवत सांगितलं, गुरुदेव, तुम्हीच माझे गुरु आहात. हे ऐकून द्रोणाचार्यांना आपण एवढ्या गुणवान शिष्याला नकार दिल्याचा खूप पश्चाताप झाला आणि दुसऱ्या क्षणी ते खूप अस्वस्थही झाले. कारण त्यांनी अर्जुनाला वचन दिलं होतं की तुझ्यापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर कोणी होणार नाही. पण एकलव्य तर इथे अर्जुनापेक्षाही श्रेष्ठ दिसत होता. मग काही क्षण विचार करून द्रोणाचार्य एकलव्याला म्हणाले, बाळा, मी तुला माझा शिष्य म्हणून स्वीकार करतो, पण तुला गुरुदक्षिणा द्यावी लागेल. देशील तू? एकलव्य म्हणाला, अवश्य गुरुदेव, आज्ञा द्यावी. तेव्हा द्रोणाचार्य म्हणाले, माझी गुरुदक्षिणा म्हणून मला तुझ्या उजव्या हाताचा अंगठा हवाय. हे ऐकून सर्वजण अवाक झाले. का बरं अशी गुरुदक्षिणा मागितली असेल द्रोणाचार्यांनी? कारण उजव्या हाताच्या अंगठ्याविना एकलव्य चांगला धनुर्धर होऊच शकला नसता आणि मग अर्जुनच सर्वश्रेष्ठ धनुर्धर होऊन द्रोणाचार्यांचे वचन पूर्ण झाले असते. म्हणून त्यांनी अशी गुरुदक्षिणा मागितली. सगळे जण विचारत होते, पण एकलव्याने क्षणाचाही विलंब न करता स्वतःच्या उजव्या हाताचा अंगठा कापला आणि गुरुदेवांना अर्पण केला. सगळेजण त्याची गुरुभक्ती पाहून चकित झाले. एकलव्याची गुरुभक्ती पाहून द्रोणाचार्य अगदी भारावून गेले आणि त्या क्षणी त्यांना तो सर्वांपेक्षा खूप खूप थोर वाटला. तर मुलांनो, कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? खूपच प्रेरणा देणारी आहे ना? या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळतं की जिद्द, आत्मविश्वास आणि गुरुभक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. गुरुचं ऋण कायम लक्षात ठेवावं आणि मिळालेलं ज्ञान कृतज्ञतेनं वापरावं. तर मुलांनो, आता जाणून घेऊया हीच कथा हिंदी भाषेतून. बहुत समय पहले एक जंगल में हिरण्यधनु नाम का एक प्रतापी राजा रहता था. उसका बेटा एकलव्य भी उसी की तरह साहसी और बहादुर था. एक दिन जंगल में घूमते हुए एकलव्य ने देखा कि कुछ राजकुमार धनुर्विद्या यानी धनुष बाण चलाने की विद्या सीख रहे हैं. उसे भी यह विद्या सीखने की प्रबल इच्छा हुई. वह उनके गुरु द्रोणाचार्य के पास गया और बोला, गुरुदेव, मैं भिल्ल राजा हिरण्यधनु का बेटा एकलव्य हूँ. मुझे आपसे धनुर्विद्या सीखनी है. कृपया मुझे अपना शिष्य बना लीजिए. लेकिन द्रोणाचार्य बोले, मैं केवल क्षत्रिय राजकुमारों को सिखाता हूँ. मैं तुम्हें नहीं सिखा सकता. यह सुनकर एकलव्य बहुत दुखी हुआ, मगर उसने हार नहीं मानी. उसने जंगल में पर्णकुटी बनाकर वहीं रहने का फैसला किया. उसने मिट्टी की द्रोणाचार्य की मूर्ति बनाई और उसे ही अपना गुरु मानकर हर दिन धनुर्विद्या का अभ्यास करने लगा. समय बदला, ऋतु बदली, लेकिन एकलव्य का अभ्यास कभी नहीं रुका. एक दिन
एकलव्य इसी प्रकार धनुर्विद्या का अभ्यास कर रहा था। तभी वहां जोरों से भौंकता हुआ एक कुत्ता आ गया और उसे परेशान करने लगा। एकलव्य ने उसे भगाने की बहुत कोशिश की, लेकिन कुत्ता वहां से गया नहीं। फिर एकलव्य ने एक ही ऐसा अनोखा तीर चलाया कि कुत्ते का मुंह तीरों से तो बंद हो गया, लेकिन उसे कोई भी हानि नहीं पहुंची। इससे कुत्ता बहुत डर गया और वहां से भाग गया। वह कुत्ता कौरव पांडव का था। कुत्ते की ऐसी हालत देखकर कौरव पांडव और द्रोणाचार्य हैरान रह गए और वो सभी ऐसा कुशल धनुर्धर आखिर है कौन, ये ढूंढने निकले। कुछ दूर जाने पर उन्हें अभ्यास करता हुआ भिल्ल कुमार एकलव्य दिखाई दिया। द्रोणाचार्य ने उससे पूछा, बेटा, तुम बहुत कुशल धनुर्धर हो, तुम्हें यह विद्या किसने सिखाई? एकलव्य ने द्रोणाचार्य की मूर्ति की ओर इशारा करते हुए कहा, आप ही मेरे गुरु हैं। ये सुनकर द्रोणाचार्य दुखी भी हुए और उन्हें ऐसे गुणी शिष्य को ना कहने का पश्चाताप भी हुआ। लेकिन उसी समय उन्हें अर्जुन को दिया हुआ वचन याद आया कि तुमसे सर्वश्रेष्ठ धनुर्धर और कोई नहीं होगा। पर यहाँ तो एकलव्य अर्जुन से भी श्रेष्ठ दिखाई दे रहा था। वे चिंतित हो उठे। फिर बोले, मैं तुम्हें अपना शिष्य स्वीकार करता हूँ, लेकिन तुम्हें गुरु दक्षिणा देनी होगी। क्या तुम दोगे? एकलव्य बोला, जरूर गुरुदेव, आज्ञा कीजिए। द्रोणाचार्य ने कहा, मुझे मेरी गुरु दक्षिणा के रूप में तुम्हारा दाहिने हाथ का अंगूठा चाहिए। ये सुनकर सब सुन्न हो गए। क्यों मांगी होगी उन्होंने ऐसी अजब गुरु दक्षिणा? क्योंकि दाहिने हाथ के अंगूठे के बिना एकलव्य अच्छा धनुर्धर नहीं बन पाता और फिर अर्जुन ही सर्वश्रेष्ठ धनुर्धर कहलाता और इस तरह द्रोणाचार्य जी का वचन भी पूरा हो जाता। इसलिए उन्होंने ऐसी अनोखी गुरु दक्षिणा मांगी। सब सोच में थे, लेकिन एकलव्य ने एक पल भी नहीं सोचा। बिना देर किए उसने अपना दाहिने हाथ का अंगूठा काटकर गुरु को भेंट कर दिया। सभी उसकी गुरु भक्ति देखकर चकित रह गए। द्रोणाचार्य एकलव्य की सच्ची और अनोखी गुरु भक्ति देखकर दंग रह गए। उस समय उन्हें एकलव्य सभी से कई गुना महान दिखाई दिया। तो बच्चों, बताओ आपको कैसी लगी यह कहानी? बहुत प्रेरणादायी है ना? इस कहानी से हमें यही सीख मिलती है कि सच्ची लगन, आत्मविश्वास और सच्ची गुरु भक्ति हो तो सब कुछ संभव है। गुरु ने हमें जो सिखाया है उनका ऋण कभी नहीं भूलना चाहिए और कृतज्ञता से उसका सही इस्तेमाल करना चाहिए। So friends, let's understand this story in English. Long, long ago, in a dense forest, there lived a brave king named Hiranyadhanu. His son Eklavya was equally courageous. One day, while wandering in the forest, Eklavya saw some princes practicing archery. Watching them, a strong desire arose in Eklavya's heart to learn archery too. He went to Guru Dronacharya and requested, Guruji, I am Eklavya, son of Bil King Hiranyadhanu. Please accept me as your Shishya and teach me archery. But Dronacharya said, I teach only Kshatriya princess. I cannot accept you as a Shishya or teach you. Eklavya felt very sad, but did not lose hope. He built a clay statue of Dronacharya and started practicing archery every day, considering the statue as his guru. He lived there in Parnakuti. Seasons changed, time passed, but Eklavya never stopped practicing. One day, while practicing, a dog came barking loudly. Eklavya shot arrows skillfully and shut the dog's mouth without harming it. The dog belonged to Kauravas and Pandavas. Seeing this,
Dronacharya was amazed. To find out who is this great archer, they started searching. After walking some time, they found Eklavya practicing archery. Dronacharya asked Eklavya, "Son, you are a very skilled archer. Who taught you this?" Eklavya humbly pointed to the clay statue and replied, "You respected Guruji." Dronacharya felt sad, remembering his rejection for Eklavya, such a brilliant Shishya. But at the same time, he remembered his promise to Arjuna that no one would be better archer than him. What did Dronacharya said? "Eklavya, I accept you as my Shishya, but you must give me a Guru Dakshina. Will you?" Eklavya humbly replied, "Sure, Guruji, please command me." Dronacharya asked for Eklavya's right hand thumb as a Guru Dakshina. Everyone stunned by his demand, but Eklavya not. Without hesitation, Eklavya cut off his right hand thumb and presented it to his Guru. Everyone was shocked at his devotion and loyalty to his Guru. Dronacharya overwhelmed with Eklavya's Guru Bhakti and loyalty. He realized how different and great he is in comparison with his other Shishya. So, children, how was the story? Do you like it? We have learned from this story that with strong will, self confidence, and devotion, nothing is impossible. We should always be grateful, thankful, and respectful to our teachers for their teaching and use that knowledge and wisdom with gratitude. तर मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का गुरुदक्षिणा म्हणजे नेमकं काय? हे गुरुला फक्त भेटवस्तू देणं नाही, तर आपल्या गुरुने आपल्याला दिलेल्या ज्ञानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आहे. गुरुचं ऋण कायम लक्षात ठेवावं आणि मिळालेलं ज्ञान कृतज्ञतेनं वापरावं. आओ हिंदी में भी समझे. गुरुदक्षिणा गुरु को केवल कोई वस्तु देना नहीं है, बल्कि अपने गुरु के प्रति कृतज्ञता और सम्मान प्रकट करना है. गुरु ने हमें जो सिखाया है उसे कभी नहीं भूलना चाहिए और हमेशा कृतज्ञता से उसका सही इस्तेमाल करना चाहिए. मीन्स Guru Dakshina is not just a gift, but a way of expressing respect and gratitude to the teacher for their knowledge and blessings. Never forget what your teacher taught you and always be grateful for that and use it in a good and thankful way. म्हणून मुलांनो, कायम गुरूंना मान द्या आणि त्यांचं ऋण लक्षात ठेवा. तर मुलांनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि साची स्टडी स्टुडिओला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.